गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू द चॅनल. आणि येस, आजचा आपला ब्लॉग काढायचा रिझन आहे कारण की आज आपला HR मधून आपल्या फर्स्ट जॉबमध्ये आपला लास्ट डे आहे. तर आपण जातो आहे आणि त्यांना सगळ्यांना एक लास्ट फायनल गुड बाय बोलतो आहे कारण की माहिती नाही, आपले फ्रेंड्स तर भेटतील बट बाकीचे भेटणार हे वाटत नाही. तर एक लास्ट गुड बाय बोलूयात त्यांना. तर चला जाऊयात. ऑलरेडी थोडासा लेट झालं आहे, तर जाऊयात, बघूयात काय होतं आजच्या पूर्ण दिवसात. चला. आपण पोचलो ऑफिसच्या गेट जाऊन आणि इथून आपल्याला जायचं पुढे चालत तर चालूया आणि जाऊया. पोचलो ऑफिसच्या इकडे आणि हा आज आपल्याला लास्ट पंचिंग करायचं आहे. चला. आज आपलं लॉकर पण आपल्याला खाली करायचं आहे, जे काय आहे. बट तू हाफ डे नाही हां जाऊयात लगेच. किती केसेस झाले? तू सॅटर्डेला पण पाठवतो बघा ॲप्रेल मिसल होतं बघ, मसाला होता. तुरंत आ रहे मोमेंट में उसको. मैडम मैंने की करे मैडम की बात नहीं देखा फोटो क्या सुनते फोटो ना टाको तू दाखवले मग तिला. कोण रडत होतं? कोण रडतं? श्रुती रडता ना. श्रुती कशी रडेल मग? डॉन कधी रडतो का? बस का बाई, बरोबर बोलला बघ. खोटं खोटं झालंय बघा. नाश्ता आणलाय त्यांनी, नाश्ता. या नाश्ता हे जागी पोरगी असली पाहिजे मग डॉन पण म्हणतो. कधीपासून याने ट्रान्सफर करायला घेतलं आहे, कधीपासून चालू आहे बघा यो. आणि यो मस्त माझ्या लॅपटॉपमध्ये मजा घेतो आहे आणि मला तसंच बसायला लावलं आहे. महिष्मतीचा लास्ट टोमॅटो राईस खाते मी आज. तुम्हाला काय बोलायचं आहे? काय नाही बघू नंतर बोलू. तुम्ही आज डब्बा नाही आणला यार, काहीतरी घेऊन यायचं मस्त मस्त मस्त. पण मला तुमचा डब्बा खायचा होता ना आज, काहीतरी इंटरेस्टिंग. अंडा तू खा. आप इतना सोचते क्यों हो? मुझे समझ में नहीं आता है. जेवण झालं का एक वॉक तर बनते, त्याच्यासाठीच आपण खालती आलो आहे. आणि इकडे बघा दाखवते या, ही आहे आमची ULची एरिया जिथे शॉप्स आहेत खालती. इकडे समोर बघायला गेलं नाही एरियामध्ये, इथे शॉप्स आहेत जिथे तुम्हाला काय खायचं असेल ते सगळं अवेलेबल आहे. आणि ह्यांनी घेतली आईस्क्रीम खायला. आपण तर थंड नाही खाणार आहेत म्हणून हे खाऊयात. चला तर आपल्याला लॅपटॉप आणि बॅग रिटर्न द्यायची आहे. वरती जाऊयात आणि सबमिट करून येऊयात. टाइमपास करतो यो माझा, टाइमपास. नाही माझ्याशी बोलत नाही, मला सोडत. महेश्वरी रोना आ रहा होगा तो हम लोग आए हुए तुझे टी ब्रेक में आंसू पोंछने के लिए. डोंट वरी. हा बघा आपल्या भाऊसाला आपल्याला भेटायला, पण हा तोंड का लपवत आहे? काय गरज आहे का? झालं झालं. मित्रांना बोललं आपल्या बस झालं. काय घेऊन आलास तू माझ्यासाठी? रड ना जराशी, 2 आसू काढ. असं रडणं असतं. असं कसं? मी दिसणार नाही तुला मंडे बसनं बघ. आता
फोटो फ्रेम seems to be photo frame. फाटलं ते शेवटी. मग फाड आता त्याला काय. नाही बोललो फाड म्हणून. डोले पुसायसाठी 2 हँकी दिलेत, एक इकडनं आणि एक इकडनं. आम्हाला खायला भेटलं आता. कोणता यूज करू समजा. प्रॉपर मेरे हाथों से बनाया है. हाँ बोल रहे थे. हाँ मेरे हाथों से बनाया है अभी. मेरे 2 हाथों से. अच्छा तो भाई हाँ. ऑलरेडी तुम्ही मुझे लंच ब्रेक में बुलाया है. रडली आहे पोरगी लंच ब्रेक मध्ये. आता नको परत, आता हसून गुडबाय. काहीच पोरगी रडते यार, आणि मला पण रडवते. गुड बाय ब्रो, आय विल मिस यू. आपण पोहोचलो आपल्या इकडच्या स्टेशनला आणि असंच जाऊयात घरी. फायनली गाईज आपण आलो आहे घरी. आणि आजचा दिवस तर आता तुम्ही बघितलाच असेल आतापर्यंत. तर येस थोडासा असा मधोमध होता ना. जास्त चांगला बोलू शकतो ना वाईट बोलू शकतो, कारण लास्टचा डे होता. तर ओके, आता घरी पोचलो आहे. चला नाश्ता करूयात आणि त्याच्यानंतर आपलं एक गिफ्ट फोडायचं राहिलं आहे, कारण की टाईम नव्हता, निघायचं होतं. प्रसादाला काय मम्मी आज चिकनपुरी बनवले मम्मीने आज प्रसादाला. घरी आलो आहे, चला नाश्ता करू. आणि पुरी खायला भूक लागली मला. आज मी चायत ना पिला. हो 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 हो. काय नाही आईज, आपण पोचलोय घरी. जराशी भूक लागली होती, कारण आज चाय नाश्ता करायला टाईम नाही भेटला त्या गडबडमध्ये. तर या नाश्ता करूया. चला. एक गिफ्ट तर आपण 2 गिफ्ट तिथे फोडले होते, कारण त्यांना स्वतःलाच पाहिजे होतं की तू इथेच फोड. आणि हा नाही फोडायला भेटला, कारण टाईम नव्हता आपल्याकडं, तेवढं निघायचं होतं. तर आपण सध्या ह्याला फोडूयात, बघूयात काय याच्यात. तसं तर मला सांगितलं आहे, बट तुम्हाला दाखवते आणि त्याचं रिझन पण सांगते काय. अरे 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 हां, मला काय पण भेटतं फोडायला. आहे बघा, मी कशाचा पण यूज करू शकते. हो 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 हो, I will show you what it is. Set. ह्याच्यामध्ये आपल्याला भेटलेले डब्बे आणि डब्यासोबत भेटलेली बॉटल. आणि ह्याचं रिझन हे आहे, ही 1 लिटरची बॉटल आहे. आणि 1 लिटरच्या बॉटलचा रिझन हा आहे, त्यांचं म्हणणं हा होता की थोडंसं पाणी प्यायला शिक, कारण की मी पाणी नाही पित जास्त. तर त्यांचं म्हणणं होतं की तुला बॉटल आणि टिफिन द्यायचा रिझनच हा आहे की ही 1 लिटरची बॉटल आहे, ज्याच्याने जरा पाणी पी आणि जरा हेल्थला नीट ठेव, ज्याची गरज आहे तुला. सो येस, बॉटल. आणि हे आहे टिफिन्स. थँक्यू गाईज फॉर दिस. आणि डेफिनेटली मी पाणी पिईन खूप जास्त याच्यानी. तरी पण मला 3-4 वेळेला भरायला जायला लागेल, सोबत भरायला पण यायला पाहिजे कोणतरी. तर येत आहे का कोण? लेट्स बॅक पॅक इट अगेन.
पाठून तुम्हाला आवाज येत असेल जरासा भजनाचा, कारण की आमच्या इकडं आजपासून सप्ताह चालू झाला आहे आणि आता घरात पण कोण नाही, सगळे गेल्यात तिकडेच. थँक्यू गाईज फॉर दिस इज रिअली लाईक बोलतो ना यूजफुल वस्तू आहे ही माझ्यासाठी. ही आपल्या भावाने दिलेली फ्रेम आहे, जी की तुम्ही बघितलीच असेल मला ओपन करताना ब्लॉगमध्ये. आणि थँक्यू फॉर दिस ब्रो, दिस इज ऑल्सो रिअली नाईस. आणि हा आहे बांगड्यांचा सेट, जो की महेश्वरीने स्वतःहून बनवला आहे आणि रिअली इट इज ऑसम. मला खूप आवडला. थँक्यू फॉर दिस महेश्वरी, दिस इज रिअली टॉप. कारण की हाताने बनवलेलं आहे ह्याचं महत्त्व खूप जास्त आहे माझ्यासाठी. जसं की मी बोलली की येस, आजचा दिवस थोडासा डिफिकल्ट होता, कारण की आता परत आपण तिथे नाही जाणार आहेत आणि आपला जो फ्रेंडशिपवाला बॉन्ड होता तो पण थोडासा आता डगमगला आहे, कारण की माहिती नाही कधी भेट होणार. बट येस, डेफिनेटली मी एवढंच बोलेन सगळ्यांना की जसं ज्याला टाईम भेटेल आपण भेटूयात, नक्की भेटूयात. आणि लाईफमध्ये खूप गोष्टी अशा असतात की येस तुम्हाला एक्सेप्ट करून पुढे चालायला लागतं आणि काही गोष्टी पाठी सोडायला लागतात. इट इज अ पार्ट ऑफ अ लाईफ, की काही गोष्टी होणारच आहेत आणि ज्या होणार आहेत त्यांना तुम्हाला एक्सेप्ट करणंच आहे. तर तुम्हा सगळ्यांना थँक्यू जे काय केलं आज त्याच्यासाठी. अँड येस, आय विल ऑलवेज मिस यू. चला तर गाईज, आजचा आपला ब्लॉग करूयात इथेच एंड आणि भेटूयात परत अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.